मित्रांनो, 11वी कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशाची चिंता करू नका. तुम्हाला प्रवेश प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जाणार यामध्ये कोणतीही शंका नाही. पण यासाठी तुम्हाला काही गोष्टी कराव्या लागणाऱ्या आहेत. शासन तुम्हाला बोलवून सांगणार नाही, पण ज्या पद्धतीनं ते सूचना देत आहे त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमची चिंता 11वी प्रवेशाची शासन दरबारी पूर्ण मोडीत काढण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला प्रवेश मिळणार ही 100% खात्री आपण बाळगा. म्हणजे जरी आपण या प्रवेश प्रक्रियेपासून लांब असाल, दूर असाल, तरी तुम्हाला प्रवेश मिळणारच. पण यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील आणि कुणासाठी प्रवेश दिला जाणारा आहे त्या दृष्टीनं आपण थोडीशी चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आता इथं पहा, ज्या विद्यार्थ्यांनी दिनांक 5 जून 2025 पर्यंत ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणी केलेली नाही, म्हणजे त्यांनी 5 जून 2025 पर्यंत मुदत दिलेली होती दुपारी 2 वाजेपर्यंत, पुन्हा वाढवण्यामध्ये आली ती वेगळ्या कारणासाठी, किंवा आपला प्रवेश अर्ज भाग 1 भरलेला नाही, म्हणजे 5 जून 2025 पर्यंत ज्यांनी ऑनलाईन प्रवेशासाठी नोंदणीच केलेली नाही, म्हणजे स्टुडंट रजिस्ट्रेशन म्हणजे काहीच केलेलं नाही, किंवा आपला प्रवेश अर्ज भाग 1 भरलेलाच नाही, अथवा प्रवेश अर्ज अर्धवट भरला आहे, म्हणजे तो भरला आणि थोडा सोडून दिला व विहित मुदतीत आपला अर्जाचा भाग 1 पूर्ण करू शकले नाहीत, म्हणजे अशा सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्याने प्रवेश अर्जाचा भाग 1 व भाग 2 भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. म्हणजे इथं फॉर्म जो असणार आहे त्या अर्जाचा भाग 1 आणि भाग 2 एकच्या अनुषंगाने, म्हणजे सुरुवातच नाही असं म्हणा की भाग 2 तर पुढं लांबच राहिला, तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी नव्याने प्रवेश अर्जाचा भाग 1 व 2 भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे जो फॉर्म अर्जाचा भाग 1 अर्धवट सोडलाय, भरला नाही, काहीच केलेलं नाही, अशा विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्यामध्ये येत आहे. त्यांनी पुढील फेरीच्या वेळी आपले अर्ज वेळेत भरून लॉक करावेत. म्हणजे ज्यावेळी नियमित फेऱ्या सुरू होतील त्या कधी सुरू होत आहेत यासाठी तुम्हाला ॲडमिशनचं जे शेड्यूल्ड असणार आहे ते जवळ ठेवा, त्याची प्रिंट काढून जवळ ठेवा. तेवढंच करू नका, त्याकडं बघू नका, तर जे FYJC-admissions.in ही वेबसाईट आहे ती तासाला तुम्ही चेक करा, लॉग इन करा, म्हणजे तिथं काय झालेलं आहे काय नाही हे तुम्हाला कळेल. कारण प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आज त्यांनी डिक्लेअर केलेली आहे, त्या अनुषंगाने एक व्हिडिओ मी काढलेला आहे. म्हणजे इथं प्रत्येक फेरीपूर्वी नवीन विद्यार्थ्यांनाही आपला अर्ज भरण्याची सुविधा मिळणार आहे. आता हे नवीन विद्यार्थी म्हणजे ज्यांनी अर्धवट अर्ज सोडलाय, पूर्ण केलं नाही, लॉक केलं नाही, त्यांच्यासाठी तर आहेच आहे. पण जे नवीन आहेत, ज्यांनी काहीच केलेलं नाही, त्या प्रत्येक नवीन विद्यार्थ्यांना पुन्हा संधी दिलेली आहे की प्रवेश अर्जाचा भाग 1 आणि 2 भरण्यासाठी. मग यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी येऊ शकतील किंवा अदर दॅन महाराष्ट्र स्टेट बोर्डचे विद्यार्थी पण यामध्ये येऊ शकतील, त्यांनी चिंता करायची कारण नाही. किंवा आणखीन एक घटक यामध्ये समाविष्ट होऊ शकतो, तो म्हणजे ATKT विद्यार्थी. ATKT विद्यार्थ्यांनी काळजी करायचे काय कारण नाही. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की फोकस ऑन जून जुलै एक्झामिनेशन, तुमचे जे 2 सब्जेक्ट राहिलेले असणारे आहेत ते सब्जेक्ट चांगल्या मार्कांनी पास होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. आणि तो अभ्यास करत असताना इथं फेऱ्या कुठे येत आहेत, फक्त ATKT वाल्यांसाठी रिपीटर जे काय ऑप्शन असणार आहे ते क्लिक करून पुढे जावं लागणार आहे, हा एक त्यातला महत्त्वाचा भाग असणारा आहे. त्यामुळं त्याही विद्यार्थ्यांनी भीती बाळगण्याचं काही कारण नाही. पण प्रवेश फेरीच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करण्याची दक्षता मात्र घेतली गेली पाहिजे. म्हणजे एकीकडं तुमच्याकडं ते ॲडमिशन शेड्यूल्ड प्रोग्राम असलं पाहिजे, त्यात बदल झालेला आहे,
परंतु तो बदल होताना काय होतो, ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुमच्या लक्षामध्ये येईल. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, चिंता करायचं सोडून द्या. 11वीचा प्रवेश हा तुमचा निश्चित होणार आहे. कारण एकूण जागा ज्या कॅप इनटेक जो असणार आहे आणि इतर कोट्याच्या माध्यमातनं, तर तो जवळजवळ जर पाहिला टोटल इनटेक तर 21 लाखापर्यंत आहे आणि 14 लाख जवळजवळ 55,477 विद्यार्थी हे 10वी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळं काळजी तर काहीच करू नका. पण प्रवेश प्रक्रियेतल्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचं आहे, काय नाही ते आपल्या मित्राशी, आपल्या संबंधित शिक्षकांशी चर्चा करून त्या प्रवाहामध्ये कसा आपण राहता येईल, त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामुळं पालक आणि विद्यार्थी या दोघांनी या गोष्टीकडं जाणीवपूर्वक पाहायचं आहे आणि त्या पद्धतीनं आपण काटेकोरपणे पालन करायचं आहे. म्हणजे आपण त्या प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही. धन्यवाद.